सृजन हो नमस्कार. पतित पावन मंदिर, अभिनव भारत, अखिल भारतीय हिंदू महासभा आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अर्थात क्रांतीसूर्य सावरकर यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातल्या भगूर गावी झाला. त्याच तेजस्वी सुवर्ण क्षणाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, अक्षरमुद्रा यूट्यूब चॅनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावरकर कवी संमेलनामध्ये मी गुरुदत्त वागदेकर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. मंडळी, कोणत्याही कार्यक्रमास पाहुण्यांशिवाय शोभा येत नाही. आज आपल्या संमेलनास मार्गदर्शक म्हणून सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष माननीय रणजित सावरकर तसेच संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून सावरकर स्मारकाच्याच विश्वस्त माननीय मंजिरीताई मराठे उपस्थित आहेत. तसेच आजच्या या कवी संमेलनाचे निमंत्रक आणि सावरकर स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर हे देखील उपस्थित आहेत. अक्षरमुद्रा चॅनलचे डॉक्टर योगेश जोशी आणि हेमंत नेहते हे देखील उपस्थित आहेत. मी सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलन करण्यासाठी विनंती करत आहे. अंधार दाटला घोर जरी ज्ञानदीप लावू दारी, अंधार दाटला घोर जरी ज्ञानदीप लावू दारी, करूया पूजा या दिव्यांची, करूया पूजा या दिव्यांची, तिमिर सारणाऱ्या या तेजाची, तिमिर सारणाऱ्या या तेजाची. मंडळी, दीप प्रज्वलन हे ज्ञानाचे आणि बुद्धीचे प्रतीक मानलेले आहे. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून आपल्याला सर्वांना तेजाकडे नेण्याची मी प्रार्थना करतो. रसिको, आजच्या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष माननीय रणजित सावरकर उपस्थित आहेत. मी अक्षरमुद्रा यूट्यूब चॅनलचे डॉक्टर योगेश जोशी यांना विनंती करतो की त्यांनी सावरकर सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या संमेलनाध्यक्षा म्हणून सावरकर स्मारकाच्याच विश्वस्त माननीय मंजिरीताई मराठे उपस्थित आहेत. मी अक्षरमुद्रा यूट्यूब चॅनलचे हेमंत नेहते यांना विनंती करतो की त्यांनी ताईंना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावे. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद. सावरकर लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. सर्वोत्तम वक्ते तर ते होतेच, पण कवितेवरही त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी लिहिलेल्या स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चापेकर बंधूंना झालेली फाशीची शिक्षा त्यांना समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्या पुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरित झुंजेन अशी शपथ घेतली. तीच ऊर्जा मला आजच्या युवकांमध्ये दिसते. आजच्या स्वातंत्र्यवीर सावरकर कवी संमेलनाची सुरुवात करण्यासाठी नुकतीच 10वीची परीक्षा दिलेली, अभिनय क्षमता असलेली, पुढचं पाऊल मालिकेतून छकुलीच्या रूपात महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली, नृत्यकलेची जाण असलेली आणि भाषणावर जबरदस्त पकड असलेली अशी मुंबईची गार्गी गणेश मयेकर हिला आमंत्रित करतो. नमस्कार, माझे नाव गार्गी गणेश मयेकर, मुंबई. अक्षरमुद्रा चॅनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी सादर करीत आहे माझी कविता असा स्वातंत्र्यवीर. अवघे जीवन अर्पिले तयाने मातृभूमीच्या चरणी, अवघे जीवन अर्पिले तयाने मातृभूमीच्या चरणी, वंदन त्या स्वातंत्र्यवीराला अफाट त्याची करणी. मारिता मारिता मरे तो झुंजेन असाच होता बाणा, मारिता मारिता मरे तो झुंजेन असाच होता बाणा, देशासाठी अखंड झिजला हिंदुत्वाचा राणा. रोखू न शकली त्या वीराला अन्यायाची बेडी, रोखू न शकली त्या वीराला अन्यायाची बेडी, इतिहासी गाजली तयाची साहसी समुद्र उडी. काठ्या कुटला कोलू ओढला केले कष्ट अपार,
काठ्या कुटला कोलू ओढला केले कष्ट अपार मातृभूमीस्तव मरण जिंकिले थिजले आंग्ल सरकार कधीच मागे हटली नाही त्याची शुद्ध लेखणी कधीच मागे हटली नाही त्याची शुद्ध लेखणी शौर्य धैर्य पाहून वीराचे नमले काळे पाणी भारत भूचा पुत्र असा हा देश प्रेम वसे नसा नसांत भारत भूचा पुत्र असा हा देश प्रेम वसे नसा नसांत क्रांतीचा अंगार फुलवला भारतीयांच्या मनामनांत क्रांतीचा अंगार फुलवला भारतीयांच्या मनामनांत धन्यवाद. कधीच मागे हटली नाही त्याची शुद्ध लेखनी कधीच मागे हटली नाही त्याची शुद्ध लेखनी शौर्य धैर्य पाहून वीराचे नमले काळे पाणी शौर्य धैर्य पाहून वीराचे नमले काळे पाणी. भाषा शुद्धीच्या बादशहाचे यथोचित वर्णन करणारी ही रचना सादर करून गार्गीने हे कवी संमेलन कोणत्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे याचे सुतोवाच केले आहे. धन्यवाद गार्गी. सळसळत्या रक्ताचा प्रवाह देशभक्ती जोपासण्याचं वय जुमानत नाही. सळसळत्या रक्ताचा प्रवाह देशभक्ती जोपासण्याचं वय जुमानत नाही. स्वार्थावर नाही तर परमार्थावर विश्वास असलेल्या साहित्य विश्वात रमणाऱ्या पुण्याच्या आदर्श शिक्षिका हेमलता देशपांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या शुभ दिनी आपली कविता मांडावी. मी हेमलता देशपांडे पुणे स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी माझी कविता अशी धाराव्रत सादर करीत आहे. ऐक स्त्रिये यापुढे माझे जिणे देशकार्या कारणे गे वाहणे स्वप्न संसारी सुखाचे पाहसी स्वप्न संसारी सुखाचे पाहसी तेन पूर्णत्वास जायाचे कधी पारतंत्र्या माझी माता भारती पारतंत्र्या माझी माता भारती शृंखलाबद्धा कसा पाहू तिसी पुत्र कर्तव्यासा आता जागणे देशकार्या कारणे गे वाहणे पक्षिणी ही वाढवी पिल्ले तिची पक्षिणी ही वाढवी पिल्ले तिची मानवाचा जन्म लावू सार्थकी शृंखला या आणि कारा पाहसी शृंखला या आणि कारा पाहसी का करावी सांग मी त्यांची क्षिती लोहमाळा आणि कोलू वाहणे देशकार्या कारणे गे वाहणे गलबताच्या शौचकूपातून मी गलबताच्या शौचकूपातून मी साहसे उल्लंघिला दर्यात्वरे जिंकुनीही हारले चाचे खरे जिंकुनीही हारले चाचे खरे देशभक्तीनेच या थरकापले कृष्ण पाणी दोन दामी भोगणे देशकार्या कारणे गे वाहणे एकटीने जन्म सारा साहणे एकटीने जन्म सारा साहणे देशकार्या आहुती ही वाहणे देशकार्या आहुती ही वाहणे ऐक स्त्रिये यापुढे माझे जिणे देशकार्या कारणे गे वाहणे. जय हिंद. परमपूज्य तात्यारावांच्या आणि माईंच्या भेटीचा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा करणारी ही रचना सादर केल्याबद्दल काकी आपले मनपूर्वक धन्यवाद. महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षिका विद्यार्थ्यांसोबतच लेखनीत रमणाऱ्या आणि त्यासाठी विविध पुरस्कार प्राप्त केलेल्या अशा मुंबईच्या मानसीताई नेवगी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली शब्दसुमने तात्यारावांच्या चरणी अर्पण करावीत. नमस्कार, मी सौ मानसी राहुल नेवगी, मुंबई. अक्षरमुद्रा चॅनल व मराठी साहित्य व सेवा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर कवी संमेलनात सादर करते माझी एक कविता. सावरकर स्वप्नात आले. सावरकर स्वप्नात आले आणि बोलू लागले. सावरकर स्वप्नात आले आणि बोलू लागले. मी तुझं प्रेरणास्थान असं का ग बोलतेस.
मी तुझं प्रेरणास्थान असं का ग बोलतेस? राष्ट्रप्रेमाचं बीज पेरताना मला कुठे दिसतेस? हिंदुत्वाची व्याख्या तुला तरी कळली आहे ना? हिंदुत्वाची व्याख्या तुला तरी कळली आहे ना? जातीभेदाचे औडंबर बघ तूच किती माजवतेस. कशाला हवेत ब्रिटिशर्स? देश आत्ताही पोखरला जातोय. कशाला हवेत ब्रिटिशर्स? देश आत्ताही पोखरला जातोय. भ्रष्टाचाराचा सुरुंग नीतिमत्तेलाही उद्ध्वस्त करतोय. दुसऱ्यात उतरला प्रामाणिकपणा तेव्हाच उपयोगी पडतो ना? दुसऱ्यात उतरला प्रामाणिकपणा तेव्हाच उपयोगी पडतो ना? विखुरलेल्या माझ्या देशाला दांभिकपणाही छळतोय ना? कुठेत माझी तत्वे? कुठेत माझे विचार? कुठेत माझी तत्वे? कुठेत माझे विचार? भारतभूच्या पवित्र मातीत पेरला जातोय फक्त कुविचार. निष्ठेच्या माझ्या क्रमात मी कुठेच नव्हतो ना? निष्ठेच्या माझ्या क्रमात मी कुठेच नव्हतो ना? आणि तुझ्या आत्मनिष्ठेत देश कुठेतरी असतो का? मराठीचा गोडवा तूच खूप दिवसांनी चाखशील. मराठीचा गोडवा तूच खूप दिवसांनी चाखशील. मग भाषावृद्धीचं माझं स्वप्न सांग कसं पुरं करशील? उठ उठ बघ स्फूर्ती तुझी आज तुला साथ घालते. उठ बघ स्फूर्ती तुझी आज तुला साथ घालते. मायभूच्या प्रतिष्ठेचं मागणं तुझ्याकडे मागते. रक्तातल्या कणाकणाला देशभक्तीनं भिजवावं लागेल. किडलेल्या तत्वांनाच औषध जहाल पाजावं लागेल. एक संघ मित्रमेळा पुन्हा उभारावाच लागणार. एक संघ मित्रमेळा पुन्हा उभारावाच लागणार. तरुणाईच्या विचारातून मला बोलावंच लागणार. उठ हो सज्ज आपल्याला लढायचंय. उठ हो सज्ज आपल्याला लढायचंय. मातृभूमीला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करायचंय. मातृभूमीला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करायचंय. धन्यवाद. होय, सावरकरांना अभिप्रेत असणारा अखंड भारत अजूनही प्रतीक्षेत आहे आणि म्हणूनच मातृभूमीला खऱ्या अर्थानं स्वतंत्र करायचे. धन्यवाद ताई. कविता लिहिताना आणि गाताना रमणारी, वाचनात तहानभूक हरपून जाणारी, नुकतीच 12वीत प्रवेश केलेली मुंबईची प्रज्ञा अनिल कांबळे हिला विनंती करतो तिने आपली कविता विचार मंचावरून सादर करावी. नमस्कार, माझे नाव प्रज्ञा अनिल कांबळे, जिल्हा मुंबई. अक्षर मुद्रा चॅनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी माझी कविता जयघोष तुझ्यामुळेच ही सादर करीत आहे. भगुरगावी जन्मला होता एक असा वीर. भगुरगावी जन्मला होता एक असा वीर, ज्याने ब्रिटिशांपुढे कधी पसरले ना कर. नजरेला नजर भिडवीत, नजरेला नजर भिडवीत केले अन्यायास ठार. भारत मातेला रक्षिण्या जमवले मित्र फार. मित्रमेळासह सुरू केला स्वातंत्र्यासाठी प्रवास. मित्रमेळासह सुरू केला स्वातंत्र्यासाठी प्रवास. या प्रवासापायी विसरला तो स्वतःचाच निवास. देशासाठी खूपदा घडला, देशासाठी खूपदा घडला त्यास तुरुंगवास. तिथल्या घासालाही येई, तिथल्या घासालाही येई अन्यायाचा वास. पेटून उठले रक्त त्याचे, पेटून उठले रक्त त्याचे, क्रांतिकारी तो खास. मोकळा श्वास घेण्याचा त्याने घेतला हो ध्यास. मोकळा श्वास घेण्याचा त्याने घेतला हो ध्यास. ध्यासामुळे त्याच्या,
ध्यासा मुळे त्याच्या आला इंग्रजांच्या तोंडी फेस, त्याच्यामुळेच केला ब्रिटिशांनीही भारत भूचा जयघोष, त्याच्यामुळेच केला ब्रिटिशांनीही भारत भूचा जयघोष. धन्यवाद. जय हिंद. अंदमानच्या कारागृहात सेवा देणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांनीही त्यांच्या वरिष्ठांशी केलेल्या पत्रव्यवहारात सावरकर स्वप्नात येत असल्यामुळे त्यांना झोप लागत नाही असा उल्लेख केलेला आढळतो. यावरूनच सावरकरांबद्दल ब्रिटिशांच्या मनात किती भीती होती हे सिद्ध होतं. धन्यवाद प्रज्ञा. नवोदित साहित्यिकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी शब्दमोती साहित्य मंचाची स्थापना करणाऱ्या, स्वातीचे शब्दमोती नावाने ब्लॉग लेखन करणाऱ्या, कविता, लेख, कथांसाठी विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुंबईच्या स्वातीताई शृंगारपुरे यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. नमस्कार, मी स्वाती शृंगारपुरे, बोरिवली, मुंबई येथून अक्षरमुद्रा चॅनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी माझी कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक न समजलेले सावरकर. विनायकांचे बोल द्रष्टे परिजनात रुजले नाही, विनायकांचे बोल द्रष्टे परिजनात रुजले नाही, खरे वीर ते होते परी कुणा समजले नाही, खरे वीर ते होते परी कुणा समजले नाही. ते देशासाठी झिजले सोसले अपरिमित हाल, ते देशासाठी झिजले सोसले अपरिमित हाल, तरीही जनते पुढे मांडली मते आपली जहाल. लेखणी तळपे त्यांची बनुनी जणू तलवार, लेखणी तळपे त्यांची बनुनी जणू तलवार, जनांस जागे करीती बोलुनी निर्भीड अन झुंजार. परी दुर्दैवे अनमोल बोल हे कुणा उमजले नाही, परी दुर्दैवे अनमोल बोल हे कुणा उमजले नाही, खरे वीर ते होते परी कुणा समजले नाही. तुरुंगवास अनेक शिक्षा देई इंग्रज सरकार, तुरुंगवास अनेक शिक्षा देई इंग्रज सरकार, परी मिळेल स्वातंत्र्य ह्या आशेचा असे त्यांचा आधार. परंतु जेव्हा इंग्रज गेले अन स्वतंत्र देश हा झाला, परंतु जेव्हा इंग्रज गेले अन स्वतंत्र देश हा झाला, तरीही नशिबी विनायकांच्या तुरुंगवास आला. विचार त्यांचे देशहिताचे परी कुणास कळले नाही, विचार त्यांचे देशहिताचे परी कुणास कळले नाही, खरे वीर ते होते परी कुणा समजले नाही. अंदमानच्या मरण यातना हसत त्यांनी सोसल्या, अंदमानच्या मरण यातना हसत त्यांनी सोसल्या, परंतु इंग्रज सरकारासी मुळी येईना दया. विचार केला विनायकाने माफी यांची मागूया, विचार केला विनायकाने माफी यांची मागूया, सुटून येता बाहेरी मग राष्ट्रहिता जाऊया. माफीनामा कुणीच त्यांचा जाणून घेतला नाही, माफीनामा कुणीच त्यांचा जाणून घेतला नाही, खरे वीर ते होते परी कुणा उमजले नाही, खरे वीर ते होते परी कुणा समजले नाही. धन्यवाद. विनायकांचे बोल द्रष्टे परी जनांत रुजले नाही, खरे वीर ते होते परी कुणा समजले नाही, खरे वीर ते होते परी कुणा समजले नाही. हो ताई, हीच खरी शोकांतिका आहे. माझी समुद्रात मारलेली उडी विसरला तरी चालेल, पण माझे विचार विसरू नका असा तात्यारावांचा आग्रह होता. बोलके करण्यास हवे असते संभाषण,
आधारासाठी हवे असते आश्वासन आणि योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे बहुमोल मार्गदर्शन. रसिक हो, सावरकरांना मानवंदना देणाऱ्या या कवितांसोबतच ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण सारेच आतुरतेने वाट पाहत आहोत, त्या सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष माननीय रणजित सावरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन करावे. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 137व्या जयंतीनिमित्त आज जे स्वातंत्र्यवीर सावरकर कवी संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे, त्याला उपस्थित असलेल्या सगळे कवी आणि काव्य रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजची जी परिस्थिती आपण बघितली तर खरं तर हे कवी संमेलन आज होणं, ऑनलाईन होणं ही एक अशक्य गोष्ट वाटत होती. परंतु मराठी साहित्य आणि कलासेवाचे गुरुदत्त वागदेकर, डॉक्टर योगेश जोशी, वैभव धनावडे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी फार अविरत कष्ट घेतले आणि अत्यंत अल्प काळात हे साहित्य संमेलन घडवून आणण्यात ते यशस्वी झालेले आहेत. मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मुळात जेव्हा मला अशी विनंती करण्यात आली की मी या कवी संमेलनानिमित्त काही 2 शब्द सांगावे, तर मला हा प्रश्न पडला की खरं तर मी कविता या विषयावर बोलण्याचा माझा काहीतरी अधिकार आहे का नाही, कारण मुळात मला कवितांबद्दल काही फारसं ज्ञानही नाही आहे. पण सावरकरांची कविता हा मुख्य विषय असल्यामुळे मी हे मान्य केलं. आणि दुसरं गोष्ट अशी की माझ्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्षा सो मंजिरी मराठे बोलणार आहेत. सावरकरांच्या कविता, सावरकरांची मुख्यतः काव्य प्रतिभा याच्यावर आधारित त्यांनी एक अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम शतजन्म शोधिताना हा ते सादर करतात. त्याची निर्मिती, त्यांची संकल्पना, संहिता लेखन सगळं त्यांचंच. आणि मला वाटतं त्या माझ्यानंतर सावरकरांच्या कवितांवर बोलणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी सावरकर हा विषय घेऊन एक थोडासा वेगळा मुद्दा जरा तुमच्यासमोर मांडायचं धाडस करतो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अत्यंत बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. आपण ज्याला एक बहुपैलू असं व्यक्तिमत्व म्हणतो. म्हणजे आपण बघितलं तर ते महाकवी होते, ते एक सिद्धार्थ साहित्यिक होते, त्याच्यानंतर ते एक अतिशय यशस्वी नाटककार होते. दुसरीकडे बघितलं तर ते क्रांतिकारक होते, आंतरराष्ट्रीय राजनीतीचे तज्ज्ञ होते, युद्धनीतीचे तज्ज्ञ होते. आणि आणखीन एक वेगळ्या दिशेने बघितलं तर तुम्हाला ते विज्ञानिष्ठ सावरकर दिसतात, तुम्हाला समाजक्रांतिकारक सावरकर दिसतात. आणि ह्या सगळ्याच्या पार जर गेलं तर थोडं आणखीन पुढे गेल्यानंतर आपल्याला एक भ्रष्टे सावरकर दिसतात की जे सावरकर 50-100 वर्षाच्या नंतरचं सांगू शकतात. आणि ह्या सगळ्या सावरकरांच्या बाहेरचं आपण एक आवरण बघितलं, तुम्हाला एक देशभक्त सावरकर हे सगळ्याचं मूळ. म्हणजे देशभक्त सावरकर हा सावरकरांचा अत्यंत, ज्याला स्थायी भाव म्हणतो आपण, तो आहे. पण एक प्रश्न असा नेहमी सावरकरांना विचारला जायचा की जर तुम्ही एक स्वतंत्र आणि समर्थ भारतात जन्माला आले असतात तर तुम्ही काय झाले असतात. तर ह्याचं उत्तर त्यांनी कुठेही, मला वाटतं कुठल्याही प्रश्नकर्त्याला थेट दिलं नाही आहे. पण सावरकरांची जर कविता आपण बघितली तर त्यांनी 1913 साली रवींद्रनाथ ठाकूर यांना जेव्हा नोबेल पारितोषिक मिळालं होतं तेव्हा त्यांचं अभिनंदन करताना त्यांनी कविता लिहिली होती. आणि त्या कवितेत सावरकर असं म्हणतात की भारत मातेला स्वातंत्र्याकडे नेण्यासाठी एक आगगाडी लागली होती स्थानकावर, आणि मी माझा डबा शोधायला लागलो आणि मला कवींचा डबा मला दिसला. आणि तिथे मी जेव्हा ते शिरायला लागलो तेव्हा भारत मातेचा मला आवाज आला आणि ती म्हणाली की हा कवितांचा कक्ष भरलेला आहे, तुझी जिथे गरज आहे तिथे, म्हणजे त्या इंजिनात कोळसे झोकायला तुझा. आणि मी मग ते काम हाती घेतलं. म्हणजे सावरकरांनी एक वेळ असं स्पष्ट केलं की त्यांचा मूळ स्वभाव, स्थायीभाव त्यांचा कविता आहे, त्यांचं मन कविमन आहे. मला वाटतं ते कविमनाचे असल्यामुळेच त्यांनी जी काही आयुष्यातील आव्हानं पेलली, कारण ते लंडनला गेले, ते बॅरिस्टर व्हायला म्हणून गेले, लंडनहून परत आले 10 साली, तर त्यांच्या मानेवर शिक्षेचं जोखड होतं की एक तर जन्मठेपेला पाठवलं जाईल किंवा फाशीची शिक्षा होईल. तरीही त्यांनी कधी ते धीर सोडला नाही. अंदमानमधनं ते 21 साली बाहेर आले, पण त्यांना सुटका झाली नाही. त्यानंतर 3 वर्ष ते भारतातल्या तुरुंगवासात होते. 37पर्यंत त्यांना स्थानबद्ध करून ठेवलं होतं रत्नागिरीला. पण सावरकरांनी कधी धीर सोडला नाही. आणि मला वाटतं हे जे त्यांच्यातलं जे मूळ आहे की भविष्याकडे बघून, भविष्याचा आढावा घेत त्या दिशेने आपण जगत राहायचं आणि प्रयत्न करत राहायचं, तर हे सगळं मला वाटतं त्यांच्या कवी स्वभावामुळे झालेलं आहे. कारण आपण जर का बघितलं तर 1910 साली ते जेव्हा लंडनहून परत आले, त्यांच्या पत्नीची जेमतेम 2 मिनिटं भेट झाली होती त्यांना शिक्षा ठोठवायच्या आधी. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना शिक्षा ठोठवण्यात आली 50 वर्षाची, तेव्हा त्यांनी एक
कविता लिहिली होती, त्याचं नाव होतं पहिला हप्ता, की मातृभूमीचं जे आमच्यावर ऋण आहे ते ऋण फेडायला हा पहिला हप्ता, म्हणजे सावरकरांबरोबर असंख्य क्रांतिकारक नाशिककरात शिक्षा झाली होती, हा आमचा पहिला हप्ता आहे. पण त्या कवितेत ते असं पुढे त्यांचा आशावाद जो जिवंत आहे, जो जिवंत आशावादाने त्यांना जिवंत ठेवलं, त्यांच्यातला राष्ट्रभक्त जिवंत ठेवलं आणि मुख्य म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ जिवंत ठेवली. तर ते आपल्या साथीदारांनी उद्देशून म्हणतात की सारथीजीचा अभिमानी कृष्णाजी आणि रामसेनानी अशी 30 कोटी तव सेना ती आम्हा विना थांबेना, परी करुनी दुष्ट दलदलना क्रोविल स्वकरी, स्वातंत्र्याचा हिमालयावरील झेंडा जरतारी. ही 30 कोटी जी सेना आहे भारताची, ती काय आमच्या विना थांबणार नाही. आम्ही आज तुरुंगात गेलो, आम्ही हा पहिला हप्ता फेडायला गेलो आहे, तर ही सेना स्वातंत्र्य पूर्ण प्राप्त करेल आणि मातृभूमीचं पूर्ण कर्ज उतरवेल. आता बघा, ही 10 साली लिहिलेली कविता 11 वर्ष अंदमानातल्या यमयातना सोसल्यानंतरही सावरकरांच्या स्वभावात अजिबात बदल पडला नव्हता. आणि ह्या 11 वर्षात म्हणजे सावरकरांनी जी काही काव्यरचना केली त्यातली अर्ध्याहून अधिक जास्त काव्यरचना या 11 वर्षाच्या ह्याच्यात आहे. आणि मला वाटतं हा त्यांच्या मनातला जो कवी आहे त्यांनीच त्यांना हे सगळी हाल अपेष्टा सहन करून त्यांना पुढच्या भविष्यातील लढाईसाठी तयार ठेवलं. तर 21 सालची कविता आपण बघितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही जी 10 सालीच्या कवितेची छटा तुम्हाला त्याच्यात एक दिसून येते. 10 साली त्यांना खूप दुर्दम्य आशावाद आहे की आम्ही जिंकू, पण मधल्या 11 वर्षात काहीच झालं नाही आहे. म्हणून ती अधिक नवीन पिढी युद्धात उतरलेली आहे. सावरकरांची पिढी सगळी अंदमानमध्ये आहे, फाशी गेलेले आहेत, परांगता झालेले आहेत. या पिढीला ते आव्हान करतात. ते म्हणतात की हमता रावण का है अपना रामवीरवर सेनानी, कर्मयोग का है देव स्वयं कृष्ण सारथी अभिमानी, भारत तेरी रथगो सेना कौन रोकने वाली है, फिर देर क्यों चलो हम ही हमारे वाली है. तर देर क्यों उठो हम ही हमारे वाली है हे म्हणणारे 21 सालचे सावरकर म्हणा, 10 सालचे सावरकर म्हणा, किंवा पुढे जेव्हा त्यांना गांधीवादाच्या कटात त्यांना अडकवून टाकलं किंवा त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध केलं, जिथे जिथे सावरकरांचे हातपाय परिस्थितीने बांधले होते तेव्हा त्यांच्या कविमनाने एक शरीराच्या बाहेर झेप घेत त्यांची प्रतिभेची जी उंची आहे ती जिवंत ठेवली. आणि त्याच्यातनंच सावरकरांमधला जो द्रष्टा आहे की जे म्हणतात की सावरकर 20 वर्ष 50 वर्ष पुढचं बघत होते. आणि आज दुर्दैवाने आपण बघितलं तर सावरकरांनी जी भविष्यवाणी केली होती ती सत्यात उतरते. मी दुर्दैवाने ह्याच्याकरता म्हणतो की आपली भविष्यवाणी खोटी ठरली असती तर सावरकर इतका आनंदी माणूस कोणी झाला नसता. पण आपल्या देशाने त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांचं न ऐकल्यामुळेच ही सगळी परिस्थिती निर्माण झाली की जी सावरकरांनी आधीच सांगून ठेवली होती की बाबा ही अशी परिस्थिती निर्माण होईल. तर मला वाटतं की आज आपण सगळे इथे कवी इथे जमलेले आहात, काव्यरसिक आपण आहात, आपण सावरकरांचे वाचक आहात, सावरकरांचे विचार तुम्हाला मान्य आहेत. तर तसं असेल तर मला सगळ्यांना तुम्हाला एक आव्हान करायचं आहे की सावरकरांचे विचार तुमच्या कवितेच्या माध्यमातून, कारण सावरकरांनी स्वतः म्हटलं आहे की एक कविता ही अनेक लेखांच्या पलीकडची असते की जेव्हा तुम्हाला समाजात काहीतरी जागृती आणायची असते. आणि आपण आपलं बघितलं तर आपलं संता काव्य म्हणा किंवा ह्या सगळ्या समाज जागृती माध्यम आपण बघितली किंवा पोवाडा वीरश्रीसाठी शिवाजी महाराजांच्या काळातला, तर ही सावरकरांनी स्वतः अनेकदा म्हणजे मित्रमेळाच्या माध्यमातून ते कविता माध्यम वापरलं होतं. तर मला वाटतं समाजात जागृती घडवण्याची जी वेळ आता आलेली आहे, कारण आता परिस्थिती अशी आहे की आता आपण काही केलं नाही तर हे आपला देश हा अनेक शक्य परत मागे जायचा धोका आहे. आणि त्यामुळे आता पुन्हा समाजात जागृती घडवून आणण्यासाठी, सावरकरांचा विचार पुन्हा प्रसारित करण्यासाठी मी पुन्हा तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की सावरकरांची जी कवी प्रतिभा त्यांनी वापरली त्या प्रतिभेचे जे काही अंश तुमच्यात आहेत त्याचा तुम्ही वापर करा आणि मला वाटतं त्या निमित्ताने तुम्ही एक देशाचं ऋण फेडा. धन्यवाद. वंदे मातरम. धन्यवाद सर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन म्हणजे भारताच्या आधुनिक इतिहासातील एक चमत्कारच. सारेच तेजस्वी नि मोहक. महान देशभक्त, जहाल क्रांतिकारक, ज्वालाग्राही साहित्यिक, कुसुम कोमल कवी, थोर नाटककार, ओजस्वी इतिहासकार, प्रेरक वक्ता, तत्वनिष्ठ राजकारणी, विज्ञाननिष्ठ, धुरंधर सेनापती आणि खंदास समाज सुधारक. सावरकर म्हणजेच क्रांतीसूर्य, क्रांतिकारकांचे बडे बाबू. मृत्युंजय सावरकर यांच्या आयुष्यातील विविध घटनांचा समावेश असलेल्या विविधांगी कवितांचे आज सादरीकरण होत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, अक्षरमुद्रा यूट्यूब चॅनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावरकर कवी संमेलनामध्ये आपण आस्वाद घेऊया पुढील कवितांचा. कविता, चारोळी, हायकू आणि अलख यांच्या सोबतच मनातली पाने काव्यसंग्रहाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या मुंबईच्या सलोनीताई बोरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली शब्दसुमने तात्यारावांच्या चरणी अर्पण करावी. मी सौ सलोनी किरण बोरकर, मुंबई येथून.
अक्षर मुद्रा चॅनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी माझी कविता तरी सावरकर आम्हा समजले नाही ही आपणासमोर सादर करीत आहे. जननी जन्मभूमी से हित पाहिले ज्यांनी खडा सवाल करण्यास जे कचरले नाहीत. जननी जन्मभूमी से हित पाहिले ज्यांनी खडा सवाल करण्यास जे कचरले नाहीत. यातनांच्या अग्नी दिव्यात उडी घेतली ज्यांनी जखमांच्या लसलसण्याला जुमानले नाही. यातनांच्या अग्नी दिव्यात उडी घेतली ज्यांनी जखमांच्या लसलसण्याला मुळी जुमानले नाही. तरी सावरकर आम्हा समजले नाहीत. अंतरीच्या वेदनांना वाचा फोडली ज्यांनी देशसेवेचे वेड रक्तातून उसळू पाही. अंतरीच्या वेदनांना वाचा फोडली ज्यांनी देशसेवेचे वेड रक्तातून उसळू पाही. तुरुंगाच्या भिंती काव्याने रंगवल्या ज्यांनी अंगीचे अपूर्व धैर्य कधीच सोडले नाही. तुरुंगाच्या भिंती काव्याने रंगवल्या ज्यांनी अंगीचे अपूर्व धैर्य कधीच सोडले नाही. तरी सावरकर आम्हा समजले नाहीत. चितपावन ब्राह्मण कुळीचे वारसजे चितपावन ब्राह्मण कुळीचे वारसजे दलितांचे जीवन त्यांनी अनुभवावे कैसे. तरी त्याच तव पतित पावन स्थापिले ज्यांनी स्वजनांचा विरोध पत्करला असे. तरी त्यांस्तव पतित पावन स्थापिले ज्यांनी स्वजनांचा विरोध पत्करला असे. तरी सावरकर आम्हा समजले नाहीत. स्वतंत्र भारतात जन्मलो आम्ही पारतंत्र्य आम्हास ठाऊक नाही. स्वतंत्र भारतात जन्मलो आम्ही पारतंत्र्य आम्हास ठाऊक नाही. काथ्या फुटण्यापासून दूर दूर आम्ही मारिया बोट ते मार्सेलीस साहस माहत नाही. काथ्या फुटण्यापासून दूर दूर आम्ही मारिया बोट ते मार्सेलीस साहस माहित नाही. म्हणून सावरकर आम्हा समजले नाहीत. फेसबुकच्या दुनियेत रममाण आम्ही आमचे रक्त पेटता पेटत नाही. फेसबुकच्या दुनियेत रममाण आम्ही आमचे रक्त पेटता पेटत नाही. शिक्षण पैशासाठी घेतो आम्ही देशासाठी तर्पण आम्हाच ठाऊक नाही. शिक्षण पैशासाठी घेतो आम्ही देशासाठी तर्पण आम्हाच ठाऊक नाही. म्हणूनच सावरकर आम्हास समजत नाही. म्हणूनच सावरकर आम्हास समजणार हे नाहीत. धन्यवाद. हो ताई, हीच खरं तर विचारांची विसंगती आहे. म्हणूनच सावरकर आम्हास समजले नाहीत. धन्यवाद ताई. कविता गझल सोबतच ज्यांच्या वन लाईनर प्रसिद्ध आहेत त्या ठाण्याच्या कविताताई बालंखे यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. अक्षर मुद्रा चॅनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी मी कविता बालंखे, जिल्हा ठाणे, आपल्यासमोर कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वर्गलोकीचा भूवर उतरे, स्वर्गलोकीचा भूवर उतरे, शापित कोणी यक्ष. स्वातंत्र्यास्तव झुंजत राहणे, स्वातंत्र्यास्तव झुंजत राहणे, हेच तयाचे लक्ष. बंदिवास बंदिवास हिरावून घेई तुझ्या वही आणि लेखण्या. कारागृहीच्या भिंती, कारागृहीच्या भिंती आसुसल्या तुझे शब्द टिपण्या. खिळे कोळसे, खिळे कोळसे धावून येती तुझ्या सहाय्यासी. खिळे कोळसे धावून येती तुझ्या सहाय्यासी. पानेच्या पाने मुखोद्गत करी, पानेच्या पाने मुखोद्गत करी तो विजनवासी. पायी तुझिया जड शृंखला, पायी तुझिया जड शृंखला.
पायी तुझिया जड शृंखला मरणप्राय यातना, मुक्त पाखरा समप्रतिभा, मुक्त पाखरा समप्रतिभा लांघत होती गगना. देशासाठी तिळतिळ तुटला, देशासाठी तिळतिळ तुटला, झिजवी तन मन काया. सर्वस्वाचे दान दिधले, सर्वस्वाचे दान दिधले, त्यागली मोह मरातब माया. बलिदानाने तुझिया, बलिदानाने तुझिया झाली ही भूमी पावन. काळ्या पाण्यालाही लाभे, काळ्या पाण्यालाही लाभे तीर्थाचा बहुमान. जन्मभरी, जन्मभरी मृत्यू तुझिया अवती भवती फिरला, जन्मभरी मृत्यू तुझिया अवती भवती फिरला. आत्मार्पण केले तू, आत्मार्पण केले तू, मृत्यू तुझला भ्याला. प्रखर तेजाने तुझिया, प्रखर तेजाने तुझिया अंध आम्ही जाहलो. दिव्य तेज तुझे, दिव्य तेज तुझे पाहण्या असमर्थची झाली. अनादि तू, अनंत तू, अवध्य तू, विनायका. अनादि तू, अनंत तू, अवध्य तू, विनायका. शतशत शब्द थिटे, शतशत शब्द थिटे, तुझी थोरवी गावया, तुझी थोरवी गावया. धन्यवाद. बलिदानाने तुझ्या झाली भूमी पावन, बलिदानाने तुझ्या झाली भूमी पावन. काळ्या पाण्यालाही लाभे तीर्थाचा बहुमान, काळ्या पाण्यालाही लाभे तीर्थाचा बहुमान. सावरकरांच्या पदस्पर्शाने अंदमानच्या भूमीला पावन करणाऱ्या आणि काळ्या पाण्यालाही तीर्थाची महती देणाऱ्या या रचनेनंतर गेली 35 वर्षांपेक्षा जास्त काळ खाजगी शिकवणी घेणाऱ्या मुंबई विद्यापीठामधून एम.एड. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होताना सुवर्ण पदकाचा बहुमान प्राप्त केलेल्या, काव्यरत्न पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या, विविध साहित्यिक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या मुंबईच्या प्रमोदिनी देशमुख यांना विनंती करतो त्यांनी आपली रचना आपल्यासमोर सादर करावी. नमस्ते, मी सौभाग्यवती प्रमोदिनी अनिल देशमुख सावरकर काव्य संमेलनात सादर करत आहे माझी कविता सावरकर क्षमा करा. सावरकर क्षमा करा आमच्या क्षीण स्मरणशक्तीला. सावरकर क्षमा करा आमच्या क्षीण स्मरणशक्तीला. आम्ही लक्षात ठेवलं तुमचं जहाल हिंदुत्व, आम्ही लक्षात ठेवलं फक्त तुमचं जहाल हिंदुत्व आणि विसरून गेलो तुमची हिंदू धर्माची व्याख्या व्यापक सर्वसमावेशक. मग मांडत राहिलो हिशेब धर्माधर्मामधील गुणोत्तराचे आणि शोधत राहिलो हिंदुत्व देवळाच्या कळसात, कुंभांच्या मेळ्यात आणि पाखंडी साध्वीत. आम्ही लक्षात ठेवली फक्त तबकडीवर वाजणाऱ्या तुमच्या कवितांची गाणी. आम्ही लक्षात ठेवली फक्त तबकडीवर वाजणाऱ्या तुमच्या कवितांची गाणी आणि विसरून गेलो वाचायला आमच्या इंग्रजीच्या गॉगलमधून तुमची अफाट ग्रंथसंपदा, काव्य, नाटकं, शिवचरित्र आणि आरती. आम्ही लक्षात ठेवली तुमची प्रार्थना, आम्ही लक्षात ठेवले तुमची प्रार्थना, पण विसरून गेलो त्याचा अर्थ, त्याची भावना. लक्षात ठेवली फक्त टोपी आणि काठी, लक्षात ठेवली फक्त टोपी आणि काठी आणि विसरून गेलो तुमचा आग्रह सक्षम कणखर युवा पिढीसाठी. विसरून गेलो तुमची विज्ञान निष्ठा, विसरून गेलो तुमची विज्ञान निष्ठा, परखड मते. लक्षात ठेवली फक्त प्रतीके आणि मग जनावराला मानला देव, मग जनावराला मानला देव आणि तुडवत राहिलो माणुसकीला आमच्या धर्माच्या आणि जातीच्या लाथेनं. आम्ही लक्षात ठेवलंय तुमचं सेल्युलर जेल,
आम्ही लक्षात ठेवलंय तुमचं सेल्युलर जेल एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून भेट द्यायला, पण विसरून गेलो साखळदंडाला जखडून, घाण्याला जुंपून तुम्ही गाळलेलं तेल आमच्या गंज लागलेल्या देव आणि पूजा या संकल्पनेसाठी, धर्माच्या बेगडी कल्पनेसाठी. आणि क्षमा करा स्वातंत्र्यवीर सावरकर, पण आम्ही तुम्हाला अजून बंदिवानच ठेवलं आहे आमच्या अज्ञानाच्या अंधार कोठडीत, मनाच्या संकुचित गजाआड काळ्या पाण्याची शिक्षा भोगत. सावरकर, क्षमा करा आमच्या क्षीण स्मरणशक्तीला. सावरकर, खरंच क्षमा करा, खरंच क्षमा करा. धन्यवाद. सावरकर, मला माफ करा. थेट अंतर्मनाचा ठाव घेणारी ही रचना. धन्यवाद काकी. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा. त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा. रसिको, सावरकरांना मानवंदना देणाऱ्या कवितांसोबतच ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण आजच्या कवी संमेलनाचा आस्वाद घेत आहात, त्या सावरकर स्मारकाच्या विश्वस्त माननीय मंजिरीताई मराठे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत मांडावे. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 137व्या जयंतीनिमित्त आयोजित कवी संमेलनात सहभागी झालेल्या सर्व कवींचं मी मनपूर्वक स्वागत करते, त्यांचं अभिनंदन करते. देशहितासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची आजही आपल्याला नितांत आवश्यकता आहे. सावरकर खरे कोण होते, त्यांचे विचार काय होते, हे मनापर्यंत पोहोचवण्यासाठी कवी संमेलनासारखे वेगवेगळे उपक्रम हाती घेणं आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन प्रतिवर्षी असं कवी संमेलन आयोजित करणारे राजेंद्र वराडकर, डॉक्टर योगेश जोशी, गुरुदत्त वागवेकर या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. जयोस्तुते किंवा नेमजसीने एवढंच काव्य जरी सावरकरांनी लिहिलं असतं तरी सुद्धा ते महाकवी ठरले असते. इतकं ते काव्य श्रेष्ठ दर्जाचं आहे. क्रांतिकारक झाले नसते तर कवी ही ओळख सावरकरांना आवडणारी होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या क्रांतिकार्याबद्दल ब्रिटिशांनी सावरकरांना सर्वप्रथम 25 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. त्यावेळेला सावरकर मुंबईतल्या डोंगरीच्या कारागृहात होते. लहानपणापासूनच महाकाव्य रचायचं हा त्यांचा ध्यास होता. त्यामुळे या 25 वर्षांच्या शिक्षेच्या कालावधीत एक तरी महाकाव्य रचेल आणि सुटका होईल तेव्हा मातृभूमीच्या चरणी एक नवोपहार अर्पण करेल असं त्यांनी ठरवलं. पण ब्रिटिश या पेटत्या निखाऱ्याला सहजासहजी सोडणारे नव्हते. त्यांनी सावरकरांची काळ्या पाण्याची 25 वर्षांची शिक्षा आणखी 25 वर्षांनी वाढवली. सावरकरांवर हा भयंकर आघात होता. तरी सुद्धा जे काम मी 25 वर्षात करणार होतो तेच आता मी 50 वर्षात करेन असं त्यांनी ठरवलं. हे सहज सोपं नाही. त्याच्यासाठी मनाचा खूप मोठा निग्रह हवा. आज आपल्या देशात टाळेबंदी आहे. आपल्यापैकी बहुतेक जण स्वतःच्याच घरात बंदिस्त आहेत. आपण बंदिस्त आहोत ते आपल्या स्वास्थ्यासाठी, तरी सुद्धा आपण त्रासलेलो आहोत. त्यामुळे आज आपण सावरकरांकडून घ्यायचंय ते मनावर ताबा ठेवणं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं काव्य आहे ते सुमारे 12,000 ओळींचं. त्यातल्या 6,500 ओळी सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना लिहिल्या. सेल्युलर जेलची एकलकोंडी, दिवसभर कोलू फिरवून थकलेलं गदळलेलं शरीर, तिथल्या छळानं त्रासलेले ओरडणारे रडणारे कैदी. कोणी आत्महत्या केली, कोणी आत्महत्या करण्याच्या विचारात आहे, कोणाला वेळ लागलाय. अशा भीषण परिस्थितीत सावरकरांना काव्य कसं स्फुरलं असेल. सावरकरांनी म्हटलंय, दिवसा माझे हात यंत्राप्रमाणे काम करत असताना माझं मन मात्र एखाद्या भ्रमराप्रमाणे मधुमेह वस्तूंचा आस्वाद घेत दऱ्याखोऱ्यातून फिरत राहायचं आणि नवी कविता जन्माला यायची. बहुधा रात्री सुद्धा हेच घडायचं. कारागृहाची सारी बंधनं तोडून माझं मन स्वैर भ्रमण करत राहायचं. तुमच्यासारखा कोणी सुहृद भेटेपर्यंत माझी ही भ्रमंती सुरू असायची. हे सहज साध्य नाही. त्याच्यासाठी आत्मबल हवं, योग साधना हवी आणि असामान्यत्व हवं.
सेल्युलर जेलची 13 बाय 7 फुटांची कोठडी, वर कुठेतरी एक झरोखा, सावरकरांच्या चाळीसमोर फाशी घर. त्यांच्या चाळीच्या तळमजल्यावर फाशी दिल्या जाणाऱ्या कैद्यांना ठेवलं जायचं. रात्रभर हे कैदी रडत ओरडत असायचे. अशा ही परिस्थितीत सावरकरांनी काव्य रचलं, ते मात्र भव्योदात्त कल्पनांचं. अंदमानात लिहिलेली सावरकरांची एक कविता आहे, जगन्नाथाचा रथोत्सव. जगन्नाथपुरीला दरवर्षी रथयात्रा भरते. सावरकरांनी जगन्नाथाची रथयात्रा हे प्रतीक मानलं आणि त्या जगन्नाथालाच प्रश्न केला, खरं तर विचारू नये तरी विचारतो, हे विश्वनाथा स्वारी निघाली आहे तरी कुठे? विश्वनियंता जगन्नाथ, त्याचा रथ आहे ते क्षितिजांचा, त्याला अश्व जुंपले आहेत ते गतीचे. विश्वनाथाची इच्छा हाच त्या अश्वांचा लगाम आहे. कालरूपी पथावरून निघालेला हा रथ दिव्य वेगानं धुरळा उडवीत चालला आहे. आकाशभर विखुरलेली नक्षत्र हे त्या धुळीचे कण आहेत. ही मिरवणूक आहे प्रत्यक्ष विश्वनाथाची, त्यामुळे तिचा आकाश मार्ग शेकडो सूर्यांनी उजळलाय. मार्गावर धूमकेतूंचे बाण सुसाट्यानं सुटत आहेत, चंद्रज्योतीही उडत आहेत. अतिशय भव्य विलक्षण अशी ही कल्पना. काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना सावरकरांनी काव्य रचून स्वतःचं मन रिझवलं, पण त्यांनी तिथल्या कैद्यांचं मनोधैर्य वाढवलं. अशिक्षित कैद्यांना शिकवलं, त्यांच्यासाठी ग्रंथालय निर्माण केलं. आपल्या हक्कांसाठी लढण्याचं बळ त्यांना दिलं. जबरदस्तीनं होणारं धर्मांतर रोखलं. या कैद्यांचा ते आधार बनले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राष्ट्रहिताचाच विचार केला. स्वार्थासाठी, मतांसाठी त्यांनी कधीही आपल्या विचारांना, तत्वांना मुरड घातली नाही. सावरकरांकडून आपल्याला घ्यायचंय ते हेच. आपल्याला राष्ट्रहित जपायचंय, देशासाठी उभं राहायचंय. आज करोना महामारीच्या संकटामध्ये आपण खंबीर राहून इतरांना आधार द्यायचा आहे. या संकटामध्ये तुम्ही खंबीर राहिलात तरच तुम्ही दुसऱ्यांना आधार द्याल, त्यांचं मनोधैर्य वाढवाल, त्यांना जगण्याची ताकद द्याल. आज या बंदिस्त वातावरणाचा सुद्धा आपल्याला जेवढा सदुपयोग करून घेता येईल तेवढा आपल्याला करायचा आहे. आणि मला असं वाटतं हीच सावरकरांना खरी आदरांजली ठरेल. या कवी संमेलनात सहभागी झालेल्या सर्व कवींना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. त्यांच्या काव्यामधून सावरकरांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना प्रेरणा मिळेल अशा ही शुभेच्छा. धन्यवाद. ताई, येणाऱ्या काळात सावरकरांच्या विचारांवर वाटचाल केल्यास देशास लाभणारे स्थैर्य, सक्षमीकरण आणि पुढच्या पिढीला मिळणारे आत्मभान यावर आपण मांडलेले विचार लाख मोलाचे आहेत. आपल्यासारख्या गाढ्या सावरकर अभ्यासक आजच्या कवी संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून लाभल्या हे आमचेच परमभाग्य आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आपण उपलब्ध झालात त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद ताई. सृजना हो, कवी संमेलनाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात वाणिज्य शाखेत 3ऱ्या वर्षात शिकत असलेल्या, साहित्याची जाण असलेल्या, राज्यस्तरीय एकपात्री स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या, मुंबई विद्यापीठाअंतर्गत युवा महोत्सवात लेखन, अभिनय आणि दिग्दर्शनाची धुरा समर्थपणे सांभाळणारी रायगडची रणरागिणी मी पुढची कविता सादर करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करत आहे, दर्शना क्षीरसागरीला. नमस्कार, माझं नाव कुमारी दर्शना उर्मिला उल्हास क्षीरसागर. आज दिनांक 28 मे 2020 म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. यांच्या या जयंतीनिमित्त त्यांचा आयुष्यभराचा हा प्रवास मी माझ्या कवितेत मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सावरकर योद्धा. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत जन्म तुझा झाला, महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत जन्म तुझा झाला, विश्वज्ञानाने चमकावे म्हणून भूतलावर सूर्य जन्मला. तू शूर पराक्रमी अन तू ज्योत विजयाची, तू शूर पराक्रमी अन तू ज्योत विजयाची, फुंकून रणशिंग दावी शक्ती तुझ्या शौर्याची. काळ कोठडीत राहून तुझ्या शब्दांना अंकुर फुटला, काळ कोठडीत राहून तुझ्या शब्दांना अंकुर फुटला. भिंतीवरल्या कवितांनी मग वटवृक्ष नवा बहरला.
11 वर्षांचा हा प्रवास अन काळ कोठडीही भोगलीस. 11 वर्षांचा हा प्रवास अन काळ कोठडीही भोगलीस. बाभळीच्या काट्यांनी तर तू अनेक महाकाव्य रचलीस. हिंदू हृदय सम्राट बनूनी नावा रूपाला तू आलास. हिंदू हृदय सम्राट बनूनी नावा रूपाला तू आलास. हिंदुत्वाची ठिणगी पेटवून हिंदुत्वाचा खरा अर्थ रुजवलास. उत्तम साहित्यिक म्हणून तू अनेक पुस्तके लिहिलीस. उत्तम साहित्यिक म्हणून तू अनेक पुस्तके लिहिलीस. माझी जन्मठेप ही कहाणी अखंड हिंदुस्थानात पोचवलीस. असा वीर पराक्रमी तू, तत्वज्ञ व क्रांतिकारक सुद्धा. असा वीर पराक्रमी तू, तत्वज्ञ व क्रांतिकारक सुद्धा. भाषा शुद्धीचा बादशाह तू, अन तूच सावरकर योद्धा. अन तूच सावरकर योद्धा. अन तूच सावरकर योद्धा. धन्यवाद. भाषा शुद्धीचा बादशाह तू अन तूच सावरकर योद्धा. भाषा शुद्धीचा बादशाह तू अन तूच सावरकर योद्धा. अगदी कमी शब्दात नेमके विचार मांडल्याबद्दल दर्शना तुझे मनपूर्वक धन्यवाद. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त वर्दीतील विनोद आणि कविता या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा इयत्ता 3च्या अभ्यासक्रमात ज्यांच्या कवितेचा समावेश होता, 4 कविता संग्रह प्रकाशित असलेले आणि अनेक साहित्यिक पुरस्कारांनी ज्यांचा गौरव झालाय असे ज्येष्ठ कवी रविकिरण पराडकर सर यांना विनंती करतो त्यांनी आपली क्रांती सूर्य ही कविता सादर करावी. नमस्कार मंडळी, मी रविकिरण पराडकर, चेंबूर, मुंबई. अक्षरमुद्रा चॅनल आणि साहित्य व कला सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवी संमेलनासाठी मी माझी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे क्रांती सूर्य. इतिहासाचा तो सोनेरी दिवस एक जाहला. इतिहासाचा तो सोनेरी दिवस एक जाहला. भगूर गावी सावर करकुली क्रांती सूर्य जन्मला. पुण्यभूमी ही पुलकित झाली ऐकून तव हुंकार. कोटी मुखातून आज उमटतो तुझाच जय जयकार. मोह फुलांची शेज खुणवणी नाही तिज भुलला. सशस्त्र क्रांतीचा अग्निपथ हा तोच तुम्हा गमला. अपत्य तुमचे अभिनव भारत हादरले सरकार. कोटी मुखातून आज उमटतो तुझाच जय जयकार. हासत हासत फाशी गेले कितीक जीव कोवळे. देशभक्ती तव तू चेतवली ती क्रांतीची बाळे. पडघम स्वातंत्र्याचे घुमले व्यर्थन ते समर. कोटी मुखातून आज उमटतो तुझाच जय जयकार. अंदमानची काळ कोठडी तव देह तिथे झिजला. अंदमानची काळ कोठडी तव देह तिथे झिजला. आर्त तुझी ती हाक ऐकुनी सागर कळवळला. देशभक्तीचा मळा फुलविला शिंपून घामनी रुधिर. कोटी मुखातून आज उमटतो तुझाच जय जयकार. भाऊ बाबा आणिक वहिनी प्रिय तुला फार. भाऊ बाबा आणिक वहिनी प्रिय तुला फार. स्वातंत्र्याच्या यज्ञामधल्या त्या समिधाचार. काळही क्षणभर असेल थिजला. काळही क्षणभर असेल थिजला. पण तू धीर गंभीर. कोटी मुखातून आज उमटतो तुझाच जय जयकार. जिव्हा खेळली सरस्वती तव जयोस्तु ते स्फुरले. जिव्हा खेळली सरस्वती तव जयोस्तु ते स्फुरले. कठोर काळ्या दगडी भिंती कमला पाझरले. मातृवियोगे प्राण तळमळे. मातृवियोगे प्राण तळमळे पाहून रत्नाकर. कोटी मुखातून आज उमटतो तुझाच जय जयकार. हिंदुत्वाचा घोर उपासक तूच एक आगळा. हिंदुत्वाचा घोर उपासक तूच एक आगळा. अंधरूढीना ठोकर मारा नको मंत्र वेगळा. पतित पावन मंदिराचे तूच उघडले द्वार. कोटी मुखातून आज उमटतो तुझाच जय जयकार. आणि अचानक तेज लोपले. आणि अचानक तेज लोपले सारा अंधकार. परी चिरंजीव राहील तवहा वैचारिकांगार. आठवणीने तुझिया फुटतो हृदयाला पाझर.
कोटी मुखातून आज उमटतो तुझाच जय जयकार, कोटी मुखातून आज उमटतो तुझाच जय जयकार. जय हिंद. धन्यवाद. तात्यारावांच्या जीवनावर आधारित पराडकर सरांची क्रांतीसूर्य ही कविता रत्नागिरी कारागृहातील ज्या कोठडीत सावरकरांना ठेवण्यात आले होते तिथल्या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. सर, मला तर आपला हा झालेला सर्वोच्च सन्मान वाटतो. आपले मनपूर्वक अभिनंदन सर. सृजन हो, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, अक्षरमुद्रा यूट्यूब चॅनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावरकर कवी संमेलनामधली ही आजची शेवटची रचना होती. आभार प्रदर्शन करण्यासाठी मी पुढील सूत्र अक्षरमुद्रा यूट्यूब चॅनलचे डॉक्टर योगेश जोशी यांच्याकडे सुपूर्द करतो आणि मी गुरुदत्त वागदेकर आपला निरोप घेतो. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. नमस्कार. विज्ञाननिष्ठ, बुद्धिनिष्ठ आणि प्रखर बुद्धिमत्ता लाभलेले सशस्त्र क्रांतीचे प्रणेते स्वातंत्र्यवीर वीदा सावरकर ही केवळ व्यक्ती नसून तो एक विचार आहे, तो एक दृष्टिकोन आहे आणि तो विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं कार्य अनेक संस्था आणि व्यक्ती करत आहेत. आजचे कवी संमेलन त्याच प्रयत्नांचा एक छोटासा भाग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजितजी सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरीताई मराठे यांनी वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे स्मारकाचे अध्यक्ष डॉक्टर अरुण जोशी, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांच्या सहकार्यामुळे हे कवी संमेलन पार पडले. स्मारकाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. मराठी साहित्य व कला संस्थेचे संस्थापक गुरुदत्त वागदेकर यांनी ही संकल्पना आमच्या समोर मांडली. आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी अर्थात हेमंत नेते, जयंत भावे, मंगेश घाटे आणि ॲडव्होकेट मंदार कुलकर्णी यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि हा कवी संमेलनाने मूर्त स्वरूप धारण केले. गुरुदत्त वागदेकर यांचं अतिशय उत्तम सूत्रसंचालन आणि आमच्या निमंत्रित कवींच्या, कवयित्रींच्या अतिशय उत्तम कविता यांच्यामुळे हे कवी संमेलन आज आपल्यापुढे साकारले गेले. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. लॉकडाऊनमुळे आम्ही प्रत्येकाने आपापल्या घरूनच शूटिंग केलं आहे आणि याचं सगळं संकलन चिन्मय गोडबोले आणि रोहन जोशी यांनी केलेलं आहे. त्या दोघांचे मनपूर्वक आभार. रसिको, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या नवनवीन संकल्पना आणि आमचे नवनवीन कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.